नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। नागपुरात झालेल्या दंगलीतील नुकसानाची भरपाई दंगेखोरांकडून केली जाणार आहे। त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांच्या मालमत्ता विकून नुकसान भरपाई करून घेतली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। केंद्र सरकारने एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर दुसऱ्या बाजूला आता एसएससी बोर्डाला हद्दपार करून मराठी भाषेची गळचेपी सुरू केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। राज्यात 2 गटात तणावाची पार्श्वभूमी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लिम समुदायाशी संवाद साधला। मुस्लिम समुदायाला धमकावण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेल्या नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासनिक विभागांनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखद होण्यासाठी प्रयत्न करावेत। सामान्य नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात। शासनाच्या 100 दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना जनमानसात शासन व शासकीय कार्यालयांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार आणि औरंगजेब याचा कारभारासारखा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती। त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकारण जोरदार पेटलं आहे। सपकाळ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। दारूच्या नशेत वडिलांनी आईला अमानुष मारहाण केली, त्यामुळे चिडलेल्या मुलाने वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील धोत्रा नंदई येथे 21 मार्च रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली असून आरोपी मुलाला अमडापूर पोलिसांनी ताब्यात घेतले। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे संजय राऊत नाराज झाले आहेत। संस्थाच्या बैठकांच्या नावे याच बरं चाललंय, पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही भेटतही नाही अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली। एकत्र भेटण्यासाठी यांच्याकडे विविध संस्था आहेत असेही ते म्हणाले। 20 मार्च रोजी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी मोताळा तालुक्यातील जयपूर शिवारात रात्री 11 वाजताच्या सुमारास एका फार्म हाऊसवर 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घेऊन अघोरी पूजा करण्याचा प्रकार सुरू होता। मात्र बोराखडी पोलिसांनी प्रकाराचा पर्दाफाश करत या प्रकरणी 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत व जवळपास 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करत अश्लील भाषेत शिव्या आणि महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे। आज सकाळी त्याचा फोटो व्हायरल झाला आणि तो दुबईला गेल्याचा दावा केला जात आहे। अशातच यावर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे असं न समजता गांभीर्याने घेण्याचा विषय म्हटला आहे। हिंजवाडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला मोठी आग लागली। ही आग बसच्या चालकानेच लावल्याचा खुलासा झालाय। ज्या बसला आग लागली आहे त्या बसमध्ये त्यांचे भाऊजी होते। काही जण या घटनेनंतर सुखरूप बाहेर पडले। त्यांच्या अंगावर साधी जखम नसल्याचा दावा नेहा हंबर्डीकर यांनी केलाय। MIM नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी अक्षय खन्ना याची भेट घेतली आहे। ते भले व्यक्ती आहेत। छावा चित्रपटात ही भूमिका जर मुस्लिम अभिनेत्यांनी केली असती तर आतापर्यंत कायच्या काय घडलं असतं, अशा भावना वारिस पठाण यांनी फोटो पोस्ट करताना मांडल्या आहेत। पुण्याच्या स्वारगेट बस आगारात एका 26 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। आता एसटी आगारातील 8 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत। एसटी प्रशासनाच्या 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आता थेट बदल्या झाल्या आहेत। यामध्ये प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांचाही समावेश आहे। राज्यामध्ये बाल मृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने कसून प्रयत्न करून नियोजन केले जात असल्याचा दावा सरकारकडून केला जातो। परंतु एप्रिल 2024 नंतर या मुलांची आकडेवारी योजनेच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात
कुपोषित मुला मुलींची संख्या, वयोगट, वजने किती आहे याची सुस्पष्टता, कुपोषण तसेच बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजन प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणांकडे उपलब्ध होते का या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत. इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील शेतकरी विनायक झनकर यांचा मुलगा दर्शन या शेतामध्ये विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला महावितरणाचा निर्णय आणखी किती बळी घेणार असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय. रायगड जिल्हा परिषदेतील वेतन फरकाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील आरोपी ज्योतिराम पांडुरंग बरुडे आणि महेश गोपीनाथ मांडवकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज अलिबागच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळताना न्यायालयाने या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. भुसावळ शहरातील सराईत गुंड असणाऱ्या तरुणाला क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश भालेराव असं या सराईत गुंडाचं नाव आहे. मुकेश प्रकाश भालेराव याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लूटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या महायुतीच्या 5 विधान परिषद सदस्यांना शुक्रवारी विधान परिषद सभागृहात शपथविधी पार पडला. रिंगणात असलेल्या 5 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत विजयी झालेले संजय खोडके यांच्या पत्नी विधानसभेत आमदार आहेत. त्यामुळे दोन्ही सदनात एकाच वेळी पती आणि पत्नी आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवजयंती दिनी केली होती. त्यामुळे शिवजयंती दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान या भव्य स्मारक उभारणीची आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमीन बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. यावर काम सुरू आहे. मात्र खासगी आणि देवस्थानाच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकावल्याचं स्पष्ट झाल्यास त्या जमिनी काढून घेतल्या जातील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरून उलटसुलट वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार झाला होता. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. औरंगजेबाच्या कबरीला दिलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जाबाबत याचिका दाखल झाली आहे. हा दर्जा काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यातील हेब्री तालुक्यामध्ये गर्द वनराईत असलेल्या तिंगडे या गावी धर्म कला साहित्याचा जागर नुकताच पार पडला. यावेळी मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत भोसले यांची खास उपस्थिती होती. साताऱ्यात नव्याने आधुनिक पद्धतीचे अद्ययावत विमानतळ सदृश्य बस स्थानक तयार केले जाणार आहे. त्यामुळे हे मध्यवर्ती महत्त्वाचे बस स्थानक ठरेल. यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी दिली आहे. भायखळा येथील सोने व्यापाराच्या दुकानात 4 अधिकाऱ्यांनी छापा टाकला. इंटेलिजन्स युनिटचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी सोने तस्करीचा ठपका ठेवत दुकानाची झाडाझडती घेतली. 25 लाख खंडणीची मागणी करत 11.5 लाख रुपये उकळले. स्पेशल 26 चित्रपटातील दृश्याप्रमाणे लूट करणाऱ्या 4 तोतया अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. धक्कादायक म्हणजे या 4 तोतया अधिकाऱ्यांमध्ये 2 वकील आहेत. मालमत्तेच्या वादात एका ज्येष्ठ नागरिकाकडून दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण कायदा 2007 लागू करू शकत नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. ही कार्यवाही पहिल्या मजल्यावरील जागेचा ताबा परत मिळवण्याच्या दाव्याच्या स्वरूपाची आहे, जी न्यायाधिकरणाद्वारे विचारात घेतली जाऊ शकत नव्हती, असे न्यायाधीश संदीप मारणे यांच्या एकलपीठाने म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्नाटकातील बंगळुरू येथे 3 दिवसीय चिंतन शिबिर सुरू आहे. चिंतनाचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान RSSचे सहकार्यवाहक अरुण कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते यावेळी म्हणाले की साल 2002 नंतर डिलिमिटेशनला फ्रीज केले होते. आता कोणता नवा कायदा आलाय का असा सवाल उपस्थित केलाय. मध्य प्रदेशमध्ये 1.5 वर्षांपूर्वी मृत समजलेली एक महिला अचानक पुन्हा तिच्या घरी परतली आहे. यामुळे तिच्या कुटुंबियांसह शेजाऱ्यांना आणि विशेषतः पोलिसांनाही मोठा धक्का बसलाय. कारण तिची हत्या झाली असं समजून कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच तिच्या कथित हत्येच्या प्रकरणात 4 आरोपी झाबुआ जिल्ह्यातील तुरुंगात आहेत. नासाच्या धोरणानुसार सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना अंतराळात अधिकचा काळ घालवावा लागला. त्याबद्दल त्यांना वेतन मिळणार नाही आहे. अंतराळवीराचे वेतन ठरले असते.
जर अतिरिक्त वेळ काम करावे लागले तर त्यांना दैनंदिन भत्ता केवळ $5 इतकाच मिळतो. म्हणून त्यांना केवळ $1,430 म्हणजेच $1,22,980 अतिरिक्त मिळणार आहे. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. फक्त एवढेच असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने करावी आणि अशा प्रकारच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करण्याची परवानगी देणाऱ्या तरतुदींबद्दल माहिती द्यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वकील आदिश अग्रवाल यांनी केली आहे. चिनी फिशर्स अमेरिकेतील रहिवाशांची टेक्स्ट मेसेजद्वारे अमेरिकन टोल रोड ऑपरेटरच्या नावाने फसवणूक करत आहेत. हे मेसेज बनावट टोल बिलांसह संपूर्ण अमेरिकेतील आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करीत असल्याचे म्हटले जाते. FBI ने वापरकर्त्यांना हे मेसेज त्वरित डिलीट करण्याचा सल्ला दिलाय. राज्य सरकारी कंत्राटांमध्ये 4% कंत्राट मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयावरून कर्नाटक विधानसभेत शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गदारोळ केला. त्यातून विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या 18 आमदारांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. मित्राच्या चुलत बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून मित्रानेच तरुणाला मृत्यूच्या दाढेत ढकललं आहे. प्रियकर तरुणाला रस्त्यातून हटवण्यासाठी भावाने भयानक कट रचला. या घटनेचा सुगावा तेव्हा लागला जेव्हा पोलिसांना गोमती नदीत मृतदेह आढळून आला. घटनेच्या 5 दिवसानंतर घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी भावासह 5 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कॅनडामधील भारतीय वंशाच्या जोडप्याचा लग्नाचा आनंदाचा दिवस निरुत्साहात बदलला आहे. कॅनडातून बँगळुरूमध्ये आलेल्या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोशूट सुरू असताना चुकून रंगाच्या बॉम्बचा स्फोट झाल्याने वधू जखमी झाली. यामुळे लग्नाच्या सुंदर आठवणी क्षणार्धात निरुत्साही ठरल्या. प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या नावाने एका माजी लष्करी अधिकाऱ्याची 72 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत एलॉन मस्क यांच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराबाबत एक मोठं विधान केलंय. तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावं आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय तरुणाने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून लाईव्ह करून स्वतः जीवन संपवलं आहे. यावेळी या तरुणाची पत्नी देखील लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये सहभागी होती आणि तब्बल 44 मिनिटे ती लाईव्ह पाहत होती. मात्र तिने पतीला रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. सीमांकनाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत दक्षिण भारतातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत होत्या, परंतु आता या मुद्द्यावर आरपारची लढाई होण्याची चिन्हे आहेत. चेन्नई इथे आज या मुद्द्यावर बैठक घेण्यात आली. या 5 राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होते. 3 अन्य राज्यांच्या नेत्यांनीही या बैठकीत भाग घेतला. बैठकीतील सर्व लोकप्रतिनिधींनी सीमांकनामुळे आपापल्या राज्यात होणाऱ्या परिणाम मांडले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे. महिलेचे प्रायव्हेट पार्ट पकडून तिच्या पायजामाची नाडी ओढणे हा बलात्कार नाही असे न्यायालयाने म्हटले होते. त्यावर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी उच्च न्यायालयाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस व आप या विरोधी पक्षांच्या खासदारांनी हायकोर्टाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. संसदेतील सर्व खासदारांनी वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करावी असे आवाहन शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी केले. संसदेतील बहुतांश सदस्यांना लठ्ठपणाची समस्या असून त्यांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकसभेत आरोग्याशी निगडीत पूरक प्रश्नांचे उत्तर देताना आरोग्य मंत्री बोलत होते. ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसलमध्ये काही पक्षी अचानक झाडांवरून कोसळून पडले. त्यापैकी अनेक पक्षी रक्तबंबाळ अवस्थेत होते. काही पक्षी दिशाहीन होऊन जमिनीवर पडले होते. कोरोला कोकाटू लहान पांढरे कोकाटू जातीतील हे पक्षी असून न्यू साऊथ वेल्स पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने याविषयी चौकशीला सुरुवात केली आहे. राज्यातील इयत्ता 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा एकाच वेळी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याच्या निर्णयावर पालक आणि शिक्षकांकडून रोष व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल तयार करून तो 5 दिवसांतच प्रसिद्ध करावा लागेल. त्यामुळे अशा नियोजनाला शिक्षकांनीच विरोध केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अमेरिकेतील 2 शैक्षणिक संस्थांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 सामंजस्य करार केले आहेत। या करारामुळे नागपुरातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील या शैक्षणिक संस्थांमध्ये तर तेथील विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे। राज्यात आणखी 1500 डॉक्टरांची भरती प्रक्रिया एप्रिल पासून सुरू होणार आहे। त्यासाठी जाहिरात देण्यात येईल। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे। याशिवाय अपघात प्रवण क्षेत्र, महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग यांचा अभ्यास करून तेथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले। राज्यातील खासगी कला संस्थांमधून शिकविला जाणारा 4 वर्षांचा GD8 हा पदविका अभ्यासक्रम सरकारी नोकरी मिळवण्यासाठी निरुपयोगी ठरत असल्याचे समोर आले आहे। नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय यांच्या कला शिक्षकांसाठीच्या जाहिराती नुकत्याच प्रसिद्ध झाल्या। यामध्ये पात्रतेच्या निकषात GD8 हा अभ्यासक्रमच नाही। कुटुंब, वहिनीची माया, सुना येती घरा अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये व मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा होत आहे। ती नुकतीच कुटुंबाबरोबर संगमेश्वर कसबा येथे गेली होती। तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर तिने फोटो काढले। तसेच त्यांना ज्या वाड्यात कैद केलं होतं तिथेही तिने भेट दिली आहे। बॉलिवूड सिनेविश्वातून एक दुःखदायक वृत्त समोर आले आहे। हिंदी आणि भोजपुरी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे 21 मार्च 2025 रोजी निधन झाले। अशी माहिती समोर आली आहे की अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। तमन्ना भाटियानं तिचा आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट ओडेला 2 ची रिलीज तारीख 22 मार्च रोजी जाहीर केली आहे। या चित्रपटात तमन्ना भाटियाचं रुद्ररूप पाहायला मिळतंय। ओडेला 2 चित्रपट एप्रिल 2025 मध्येच प्रदर्शित होणार आहे। तमन्नानं तिच्या एक्स हँडलवरून ओडेला 2 च्या रिलीजची घोषणा करताना लिहिलंय की 17 एप्रिल रोजी ओडेला 2 सादर करतोय। या पोस्ट सोबतच तमन्नानं तिचा एक भयानक पोस्टरही शेअर केलाय। IPL 2025 ची सुरुवात आजपासून होत आहे। या लीगचा यंदा 18वा सीझन आहे। याच एक आकर्षण असतं ते म्हणजे उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग। कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे। यावर्षी दिशा पाटनी, श्रेया घोषाल आणि करण औजला हे सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत। भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वुमन प्रीमियर लीग जिंकल्यानंतर नीता अंबानी यांनी क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हरमनप्रीत कौर यांनी लक्झरी बुगाटी कार गिफ्ट केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय। मात्र बुमने केलेल्या तपासात हा दावा खोटा असून AI द्वारे जनरेट केल्याचं समोर आलंय। दिग्गज ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक, फलंदाज आणि माजी IPL विजेता ॲडम गिलख्रिस्ट यांनी आता RCC बाबत एक धक्कादायक विधान केले आहे। मला वाटते की RCB शेवटच्या स्थानावर राहील अशी चांगली शक्यता आहे, कारण संघात बरेच इंग्लिश खेळाडू आहेत। या वस्तुस्थितीवरून मी हे सांगत आहे, असे गिलख्रिस्टने क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर सांगितले। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या। अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।